नमस्कार मंडळी, तर कशा आहात तुम्ही? प्रीती क्रिएटिव्ह डिझाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला, आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. मी थोड्या दिवसाआधी एक स्टोरी टाकलेली की तुम्हाला आरी वर्क ब्लाऊजचं मार्किंग व्हिडिओ हवा आहे का? तर खूप लोकांनी मला DM करून सांगितलं की हो मॅडम, आम्हाला हवा आहे म्हणून. तर त्यांच्यासाठी मी आज हा व्हिडिओ आणला आहे आणि ज्यांनी DM नाही केलं त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. पार्टिशन झाल्यानंतर मी खालूनसुद्धा 3 किंवा 4 इंच वर लाईन मारून घेणार आहे. तर 2-3 दिवसाआधी मला एक कमेंट आलेलं की मॅडम, तुम्ही मार्किंग करताना स्पेस का सोडतात इतकं? तर त्यांना मी सांगणार आहे की जेव्हा आपण स्टिचिंगला ब्लाऊज देतो तेव्हा त्यांना खालून फोल्ड करून स्टिचिंग करता यावं म्हणून आपण खालून स्पेस सोडतो. आणि कोणतं ब्लाऊज असं असतं की त्याचे धागे निघत असतात, तर त्यासाठी आपल्याला सेफ्टीसाठी ब्लाऊजच्या आपल्याला खालून मार्किंग सोडावी लागते. तर आता मी फोल्ड करून घेतला आहे ब्लाऊज आणि एक प्रॉपर स्टिच केलेला ब्लाऊज आहे रेडीमेड, तो ब्लाऊज घेतला आहे मी. आणि कमरेच्या साईडनी मी मार्किंग करून घेते. प्रॉपर नीट व्हिडिओ बघा, ज्यात तुम्हाला एकदम बेसिक नॉलेज येणार मार्किंगची. फक्त आरी वर्क ब्लाऊजसाठी, स्टिचिंगसाठी तर अशी मार्किंग नाही करत. बघा, मी हाताच्या इथूनसुद्धा मार्किंग करते आणि शोल्डरलासुद्धा मार्किंग करते. मोस्टली सगळ्यांचं शोल्डर 2 इंच किंवा 2.5 इंचच असतं, पण जर हेल्दी असेल तर 3 इंचपर्यंत तर जातंच. तर बघा, मी मार्किंग केल्यानंतर एकदा माप घेऊन बघते की किती इंचाचं शोल्डर आहे म्हणून. तर शोल्डर झाल्यानंतर आपल्याला बॅक बॉर्डर घ्यायचा आहे मार्किंग करायला. तर हे सुद्धा आपल्याला विचारायचं आहे कस्टमरला की तुम्हाला कसं हवं आहे. तर बघा, मी मार्किंग केल्यानंतर प्रॉपर मागचा गळा तुम्हाला बघायचा आहे की कसं मार्किंग करायचं आहे. तर हे सुद्धा तुम्हाला कस्टमरला विचारायचं आहे की तुम्हाला मागचा गळा कसा हवा आहे, गोल हवा आहे किंवा मटका गळा हवा आहे किंवा नॉर्मल चेक्स गळा हवा आहे, कसा हवा आहे हे तुम्हाला विचारावं लागेल. तर मी कस्टमरला विचारलेलं, तर त्यांनी मला सांगितलेलं की जसं ब्लाऊजमध्ये आहे सेम मला गळा हवा आहे. तर गळ्याचं डिझाईन दिल्यानंतर मी एक छोटीशी मार्किंग करते. बघा, इथे 1 इंचाची मार्किंग केली आहे. ती मार्किंग ह्यासाठी केली आहे कारण जेव्हा आपल्याला बॅक साईडला फुल भरलेला डिझाईन हवं असतं त्यावेळेस आपल्याला तितक्या स्पेसमध्ये आपल्याला डिझाईन करायचं नाही आहे, त्यासाठी ती मार्किंग केली. आता ही आहे बेसिक मार्किंग डिझाईन आहे जी आपल्याला आरी वर्कसाठी केलं जाते. हे स्टिचिंगसाठी यूज होत नाही. स्टिचिंगसाठी वेगळी मार्किंग असते आणि ही आरी वर्कसाठी मार्किंग केले. तर तुम्ही बघू शकतात की मी प्रॉपर मार्किंग केलं आहे, प्रॉपर तिथे स्टॅम्प आला आहे त्याचा. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. बाय बाय.